हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार. हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे, म्हणजे मी बनवला होता. मस्तपैकी सकाळ सकाळ मी माझी ऑर्डर कंप्लीट करून घरी आलेली आहे. त्याच्यानंतर ना मी ते जेवणाला सुरुवात करायच्या अगोदर ना मला त्या ताईंचा फोन आला होता, ज्यांना मी ऑर्डर देते. त्यांच्याकडनं मला फोन आला होता की त्यांना ना 25 प्लेट कांदा भजी पाहिजे आहे. तर त्या बोलल्या मला की जसं तुमचं बजेट असेल किंवा तुम्हाला किती एका प्लेटमध्ये किती भरतात कसं असेल ना ते तुम्ही करून बघा. आणि मी ही म्हणजे पहिल्यांदाच देते ना कांदा भजी बोलल्याच्यानंतर, आणि ते पण 25 प्लेट. आता मला अंदाज नाही काय नाही आहे. किती टाईम झाला मी बाहेरची कांदा भजी पण खाल्लेली नव्हती, त्यामुळे मला काहीच अंदाज नव्हता. मग मी काय केलं, 100 ग्राम कांदा घेतला. म्हणजे मी एकदम बरोबर कट टू कट सगळं मोजून वगैरे घेतलेलं आहे. आणि 100 ग्राम इथे ना हे घेतलं होतं, चण्याचं पीठ घेतलं होतं. बाकी सगळी तयारी करायच्या अगोदर ना कांदा भजीची तयारी करायच्या अगोदर थोडंसं ना जेवणाची सुरुवात करायची होती, म्हणजे मच्छी बनवायची होती आज. तर मी टोमॅटोची कढी नाही, सॉरी, फिश कढी बनवणार होती. त्याच्यासाठी टोमॅटो बॉईल करायला ठेवले होते. बॉईल करतानाच मी ना आधी म्हणजे लक्षातच नाही, सगळी ती कांदा भजीच्या गडबडीमध्ये ना माझे टोमॅटो कट करायचे राहिले होते. तर मी ते कट करून आता बॉईल करायला ठेवणार एका साईडला. आणि ते मी जे मस्तपैकी छान असे छोटे छोटे ना लाल टोमॅटो होते ना, त्यातला मनोरला कट करून मीठ लावून पाहिजे होतं. तर त्याला मी मस्तपैकी एक टोमॅटो कट केला आणि मीठ लावून दिला. पुढे मला बरीच कामं होती, म्हणजे ना भजी वगैरे बनवायची होती. आणि ते हेच तुम्हाला दाखवते की मस्तपैकी त्याला मीठ लावलं आणि छान मीठ असं चोळून घेतलेलं आहे. तर त्याला मी हाक मारल्याने सांगितलं की टोमॅटो कट करून ठेवला आहे, घेऊन जा म्हणून. तिथे आता मी ना कांदा भजीची तयारी करते. पहिला मी 2च कांदे घेतलेले आहेत आणि ना 2 कांदे 100 ग्राम भरले. पण मी जेव्हा चण्याचं पीठ यूज केलं त्याच्यामध्ये ना, हे मी 100 ग्राम चण्याचं पीठ काढलेलं आहे. पण ह्यातलं मला फक्त ना 60च ग्राम, जेवढं आपण मी भजी बनवली ना, भिजवली त्या कांद्यामध्ये पीठ सगळं भिजवलं, तर मला 60च ग्राम लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना जेवढं म्हणजे काय आपलं हे टाकलेलं आहे मी, हळद टाकलेलं आहे, तिखट टाकलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे टाकलेलं आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे, जिरे आणि ओवा टाकलेला आहे थोडासा. त्याच्यामध्ये बघा हा पीठ माझा उरलेला आहे. जेवढी माझी भजी म्हणजे कांदा मीठ लागल्याच्यानंतर जेवढी भिजवली जाईल ना पिठामध्ये, तेवढंच पीठ फक्त मी घेतलेलं आहे. छान याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे पण घातलेली आहे. आणि लगेच इथे फ्राय म्हणजे तळायला सुरुवात केलेली आहे. मी 2 बॅचमध्ये ना असे माझे फक्त ना 11च पीस, आणि त्यांना थोडीशी ना मोठी साईज पाहिजे होती ना, म्हणून मी 11च पीस त्याच्यामध्ये काढलेले आहेत. टोटल माझी नंतर भजी मी ना तिथे तुम्हाला दाखवते, भजी मस्तपैकी अशी मोठी मोठी होती. आणि ना टोटल भजी आता मी माप म्हणजे वजन केलं ना, तर एकदम बरोबर 140 ग्रामच झालेले होते माझे. आणि त्याच्यामध्ये 11 ते 12 भजी झाली होती माझी. म्हणजे 2 प्लेट मोठे मोठे असल्यामुळे मी 6 पीस देऊन असे 2 प्लेट करणार होते. तर माझे पूर्ण 140 ग्राम ह्याच्यामध्ये फक्त 2 प्लेट भजी झालेली आहे. त्यांना फोन वगैरे करून सांगितलं की ताई मला असं असं बजेट पडतो आहे, आणि फक्त एक मी तुम्हाला कांदा भजी बोलली तर मी ना फक्त एका प्लेटमध्ये 6 भजी देऊ शकते. आणि मी त्यांना रेट वगैरे मला सांगितलं. त्यांना रेट वगैरे सगळं परवडलं, कारण का मी सगळीकडे भाव काढून घेतलेले. आणि त्यांना भजीमध्ये अजिबात म्हणजे हे नव्हतं पाहिजे होतं, आपलं सोडा वगैरे मार्केटमध्ये आपण खातो ना, सोडा वगैरे असतं, ते मला सांगितलं त्यांनी आवर्जून की अजिबात सोडा वगैरे घालू नका. मी कुठलाही पदार्थ जेव्हा बाहेर द्यायचं असतं ना, असं मोस्ट ऑफ सोडा वगैरे घालतच नाही. मी त्यांना सांगितलं की सोडा वगैरे त्याच्यामध्ये पडणार नाही. तर त्यांनी लगेच मला माझ्या रेटमध्ये आणि ती भजीची जी पण हे होते ना ऑर्डर होती, मला त्यांनी सांगितलं की तुम्ही द्या म्हणून तेवढे. आणि त्यांनी मला 25च्या बदली 28 प्लेट भजीची ऑर्डर दिलेली आहे. आणि ती आता मला द्यायची आहे सोमवारी. म्हणजे अजून बराच टाईम आहे. त्याच्यासाठी मला मार्केटमध्ये जाऊन कांदे वगैरे घेऊन यायचे आहेत. अजून ते सगळं टाईम आहे त्या गोष्टीसाठी. तर आता सगळं झाल्याच्यानंतर भजी विषय संपवल्याच्यानंतर मी आता जेवणाला लागलेली आहे. आणि ते जेवण बनवता बनवता मधी मनोहर येऊन माझ्याशी गप्पा मारत होता, कारण की त्याचं पण आता थोडंसं काम कमी झालेलं आहे. क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे ना बाहेरगावचं काम येणं ना त्याला थोडंसं कमी होऊन जातं. तर इथे मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं की थोडेसे ना 7-8 पीस कोळंबीचे ठेवले होते. मी बुधवारी घेतलेली मच्छी 7-8 पीस कोळंबीचे होते. आणि थोडीशी मांदेली ठेवली होती. तर मांदेलीचं आता मी हे करणार आहे, कढी बनवणार आहे आणि थोडीशी फ्राय करणार आहे.
तर वाटणामध्ये मी घेतलं होतं, मी ह्याच्या आधी पण दाखवलेलं होतं की मी वाटणाची जेव्हा मच्छी वगैरे बनवते त्यामध्ये वाटणात काय काय घेते. जसं खोबरं घेतलेलं, लसूण, अर्धा कांदा घेतला होता आणि जिरं घेतलेलं, हळद घेतलेलं, हे सगळं मस्तपैकी छान वाटून घेतलेलं मी. हे बघा याची पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे आणि जे बॉईल केलेले टोमॅटो होते ना त्याच्याच खोबऱ्यामध्ये वगैरे एकत्र वाटून घेतलेलं आहे. छान त्याला फोडणी दिलेली आहे. म्हणजे फोडणीमध्ये फक्त मी कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे 2-3 चमचे, हळद घातलेली आहे. एवढंच घालून मी छान परतून घेतलेलं आहे फोडणीमध्ये ते मसाला आणि कांदा. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे. छान अशी उकळी आल्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये मच्छी घालणार आहे. त्याच्या अगोदर ना मी जेवढे कालवणासाठी पीस लागणार आहेत ना तेवढे मी सगळे बाजूला काढून घेणार आहेत. म्हणजे 7-8 पीस मी बाजूला काढून घेणार आहे. बाकीची मी जी डब्यामध्ये उरलेली आहे ना मांदेली, त्याला छान असं सगळे म्हणजे मसाले वगैरे लावून घेणार आहे. जे तळण्यासाठी आपण मसाले लावतो ना तर ते मसाला लावून घेणार आहे. इथे ना माझं एक बारीक कढी आल्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कालवणामध्ये आणि 1-2 पीस असे कोकमाचे हे घातलेले आहेत, पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याला थोडीशी मी असं म्हणजे पीसेस करून घेतलेले आहेत, तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला त्याच्यानंतर मी आता हे एवढं सगळं घातल्याच्यानंतर मी मांदेली जेवढी मी काढून ठेवली होती ना ते याच्यामध्ये घातलेलं आहे. आता एका साईडला ते मांदेलीचं कालवण माझं होतं आहे, दुसऱ्या साईडला मी इथे फिश म्हणजे फ्राय करण्यासाठी, मांदेली फ्राय करण्यासाठी इथे सगळे मसाले वगैरे त्याच्यामध्ये घालणार आहे. जसं तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं लिंबू माझ्याकडे होतं ना तर त्याचे 7-8 पीस असे थेंब असे पडले होते. त्या म्हणजे पडतील ना एवढंच माझ्याकडे मी रस त्याच्यात घातलेला आहे लिंबाचा. आणि माझ्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट आहे ना ती मी हे केली होती, वाटून ठेवलेली असते ना ती याच्यामध्ये थोडीशी घातलेली आहे. छान एकजीव करून त्या पूर्ण मांदेलीला सगळा मसाला लागेल ना अशाप्रमाणे मी छान मस्त मसाला लावून घेतलेला आहे. आता ते मी ठेवून देणार आहे जोपर्यंत माझं मांदेलीचं कालवण होत नाही. आणि थोडंसं ना कोळंबी होती ना त्याची मी चटणी बनवणार आहे. तर मी पहिलं ते करून घेणार आणि शेवटी मी मच्छी फ्राय करून घेणार आहे. म्हणजे मांदेली जी मी हे करून ठेवले ना, मॅरिनेट करून ठेवले ना ते मी शेवटी तळून घेणार आहे. तर इथे ना आता फक्त कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे फोडणीला आणि टोमॅटो घातलेला आहे. छान मस्तपैकी त्याला परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच परत ना माझ्याकडे ती जिंजर गार्लिक पेस्ट आहे ना ती मी याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्या अगोदर मी इथे म्हणजे सगळ्या कालवणाला किंवा हे चटणी बनवते ना कोळंबीची त्यासाठी कोथिंबीर लागणार आहे. तर ती कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. आणि इथे बघा मी प्रॉन्सचे ना 2-2 पीस करते एवढ्यासाठीच, कारण का ना मोठे पीसेस होते ना प्रॉन्सचे तर मी याचे 2 पीस करून घेते. म्हणजे असे 2 तुकडे करून घेते. एका कोळंबीचे 2 पीस केलेत. तर छान असे त्याचे पीसेस केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता परत माझी पुढची प्रोसेस चालू झालेली आहे. याचं मी तुम्हाला सांगितलं ना की मी कांदा म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती घालणार आहे म्हणून ती घातली. आणि त्याच्यानंतर छान असं तेलात हा मसाला पूर्ण तळून घेतलेला आहे, फ्राय करून घेतलेला आहे. एका साईडला माझं मांदेलीचं कालवण होतच आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मसाला घातलेला आहे, आपला घरगुती लाल तिखट मसाला असतो ना ते घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे. बाकी दुसरं मी याच्यामध्ये काय घातलेलं नाही आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की मस्तपैकी माझं मांदेलीचं कालवण आता बघा एवढं घट्ट झालेलं आहे. एवढं पाणी घातलं होतं पण ते छान म्हणजे थोडंसं मांदेली वगैरे शिजावी लागते ना त्यासाठी पाणी घातलेलं होतं. पण छान आता मला जेवढं पाहिजे ना भातावरती होईल ना एवढंच मी ते आटवून घेतलेलं आहे. म्हणजे चांगलं मांदेली पण शिजलेली आहे त्याच्यामध्ये छान अशी. शेवटी कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडला इथे माझी कांदा टोमॅटो आणि मसाले वगैरे सगळं आहे ना कोळंबीसाठी तयार केलेलं ते पण छान असं तळून झालेलं आहे. म्हणजे तेलामध्ये छान नरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोळंबी घातलेली आणि बटाटा वगैरे घातलेला नाही आहे, कारण का प्रत्येक टायमाला ते बटाटा वगैरे ना प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही बघितलंच असाल प्रत्येक भाजीमध्ये वगैरे बटाटा असतोच. आता मी कोळंबीचं जे बनवलं ना थोडंसं रस्सा ह्याच्यामध्ये मी कांदा आणि खोबऱ्याचं भाजलेलं वाटण असतं ना ते पण थोडंसं घातलेलं आहे. त्यानंतर ना परत याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एकच पाकळी अशी कोकमाची घातलेली त्याचे 2-3 पीस केलेले आहेत आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे.
मांदेलीचं कालवण तर माझं झालेलंच आहे. आता कोलंबीचं थोडंसं म्हणजे 15 मिनटं तरी त्याला चांगलं शिजावं लागेल ना, म्हणून मी दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट केलेलं आहे. आणि इकडे ना एकाच पॅनवरती सगळे जेवढी मांदेली आहेत ना, उरलेली सुरलेली सगळी मी मस्तपैकी त्याला ह्याचं पीठ असतं तांदळाचं पीठ वगैरे लावून छान असं फ्राय करायला ठेवलेली आहे. तर इथे बघा तुम्हाला दाखवते की इथे माझी कोलंबीचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर वगैरे घातली की माझं सगळं जेवण कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे मला थोडंसं उशीर झाला होता म्हणून मी चपाती भाकरी वगैरे काहीच केली नाही. फक्त मस्तपैकी आज रस्सा आणि भातच खायचा आणि बरोबर कुरकुरीत मी अशी मांदेली तळलेली आहे. त्यानंतर ना दुपारचा एक गॅप झाल्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही मितू आणि मी ना मार्केटमध्ये निघालो आहोत. याच्यासाठीच की मला थोडंसं पार्लरचं सामान माझं अगदी म्हणजे संपत आलं होतं. 2-3 किट मी फेशियलचे पण घेतले होते आणि वॅक्सचा एक डबा घेतलेला, स्ट्रिप्स घेतले आणि घरी आली आणि थोडंसं मी हे मेकअपचं सामान आता जे दाखवते, जे रेग्युलर माझं ह्याचं किट वगैरे असतात ना फेशियलचे ते मी ठेवून दिलेले आहेत. पण आता माझ्याकडे ना हे जे सामान आहे ना, जसं कन्सिलर वगैरे किंवा करेक्टर ते थोडंसं संपलेलं होतं आणि माझ्याकडे मेकअप फिक्सर नव्हतं. तर ते मेकअप फिक्सर मी घेतलेलं आहे आणि थोडंसं कन्सिलर वगैरे किंवा फाउंडेशन मी घेऊन आलेली आहे, मस्करा वगैरे ते सगळं घेऊन आले आणि मेकअपचे सगळे मी ते म्हणजे भराभर करून ठेवलेले आहे, कारण का दुसऱ्या दिवशी मला सकाळी जाऊन मेकअप करायचा होता. तर इथे हे बघा तुम्हाला हे दाखवते की छान असं मी सगळं कन्सिलर वगैरे घेतलेलं आहे आणि मितालीशी तेच बोलत होते, आपण ते हे घेतलेलं कुठे आहे? माझ्यासमोरच ते कन्सिलर दोन्ही पण फाउंडेशन दोन्ही पण होते. तर ते माझं लक्षात नाही कुठे आहे का, तिने मला दाखवलं का मम्मी तुझ्या समोरच आहे बघ. एवढं करणार आहेस तर मम्मी, माझी एवढा ती टाइमपास कन्फ्यूज करणार झाली आहे. होती. तर इथे छान इथे मस्त वेगळ्याने मला स्वस्तात मस्त पडलेत हे सगळे छान असे. हे बघा हे दोन मी कन्सिलर घेतलेले आहेत. हे करेक्टर आहे, मला मेकअप बेसिक फिक्सर शिकव आहे स्वतःच्या थोबाडावर करता येईल तेवढा तरी. मस्करा आहे, लोकांकडे अशी वाट मस्करा बघावी पण लागते, माझा घेतलेला करून आहे दे, माझा करून आणि दे. इथे हा पण आहे, तो साधा पण आयलाइनर कन्सिलरचा लावता आहे येत नाही मला. बॉक्समध्ये. तर इथे हे एवढा फाउंडेशन बॅडी लुक म्हणजे पाहिजे होता पॅन्टी मला पावडर काल. आहे. तर ते छान असं हे मला सिद्धीने दिलेलं आहे, म्हणजे बहिणीच्या मुलीने दिलेलं आहे की मावशी तिच्याकडे 2 का 3 असे सेट आहेत ना, ती बोलली हे माझ्याकडनं राहू देत म्हणून तुझ्याकडेच. आणि ना हे आहे माझ्याकडे माझ्या क्लायंटनी ना, माझी क्लायंट गेली होती बाहेरगावी म्हणजे दुबईला गेलेली ना, तिने माझ्यासाठी खास हे ना परफ्यूमची बॉटल आणि हे मुनाफा नाही कुनाफा चॉकलेट ते तिने मला गिफ्ट दिले होते, ते तुमच्याबरोबर मी शेअर केलेत. आणि त्याचबरोबर हे मेकअप आणि हेअरस्टाईलचे फोटोजसुद्धा शेअर केलेले आहेत. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. परत आपण उद्या भेटू.